मकर संक्रांती दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला दारासमोर अशी छानशी रांगोळी काढायची आहे। त्यानंतर सूर्यदेवाला आपल्याला या दिवशी अर्घ द्यायचं असतं, कारण अर्घ देण्याला खूप महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही आवर्जून हे करा, कारण या दिवशी पाण्यामध्ये तीळ टाकून सूर्यदेवाला आपल्याला अर्घ द्यायचा आहे। तसेच तुळशी मातेला पाणी घालायचं आहे। तर हे सर्व आपल्याला या दिवशी करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सुगड पूजन करायचं आहे। या दिवशी मार्केटमध्ये असे काळ्या किंवा तांबड्या रंगाचे सुगड अवेलेबल असतात, तर तुम्ही ते भोगीच्या आदल्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी तुम्ही हे विकत आणायचे आहेत। तर आणताना व्यवस्थित बघून आणायचे आहेत। आमच्याकडे 5 सुगड पूजण्याची पद्धत आहे, काही ठिकाणी ही 2 सुगड पूजण्याची पद्धत असते। तर ते सुगड आणल्यानंतर तुम्ही व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तर हे माझे असे सुगड स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि सुकलेले पण आहेत। तर आता आपण याची पूजा करून घेऊया। त्याआधी माझी पूजेसाठी लागणारं साहित्य मी सर्व जमा केलेलं आहे, तर ते पण तुम्हाला मी दाखवते, कारण त्याच दिवशी आपण सर्व जमा केलं तर